तशी व्याख्यानाची अजून एक पद्धती आहे, ते म्हणजे आपण घेतलेल्या विषयाचा हेतू प्रगट करणं, आपण घेतलेल्या विषयाचं स्वरूप प्रगट करणं आणि आपण घेतलेल्या विषयाचं कार्य फल प्रगट करणं. या तीन गोष्टी कोणत्या हेतूने, कोणत्या अर्थातच कोणत्या प्रयोजना म्हणजे हेतूने. अर्थात एकाच वाक्यात जर बोलायचं ठरलं तर त्या विषयाचा हेतू, स्वरूप आणि कार्य या तीन गोष्टी प्रगट केल्या पाहिजे. मी त्या क्रमाने माझ्या परिसंवादातील संवादाचा क्रम ठेवणार आहे. मुळात उपासना शब्दामध्ये तीन प्रकारांना आपल्याला तीन विभाग करता येतील याचे. उप, आसन, अस, अस आणि आना, अना. अर्थात उप हा उपसर्ग आहे, आस हा धातू आहे आणि आना हा त्याचा प्रत्यय आहे. अर्थात उप म्हणजे जवळ, आस म्हणजे बसणे आणि आना मग त्या भाववाचक त्याचं रूप बनलेलं जे आहे. अर्थात उपास्याच्या जवळ बसण्याकरता केलेली युक्ती म्हणजे उपासना. आम्हाला जायचंय तिथपर्यंत. कुठपर्यंत? त्याच्या जवळ जायचं आहे. त्याच्याजवळ म्हणजे कुठं जायचं आहे? आम्ही जिथून निघालोय आणि जिथून निघाल्यामुळे आम्ही फार भोगलंय. खूप ओव्या आहेत, फार प्रमाण आहेत. पण उदाहरणाकरता एक द्यायचं ठरलं तर अहंकार तनुसी वालभ पडे या क्रमापासून ही चूर्णिका आहे. इच्छा द्वेष समुत्थेन द्वंद्व मोहेन भारत या श्लोकाची. त्यावर ज्ञानोबारायांनी तिथे इच्छाही कुमारी झाली एका रूपकातून जो विषय मांडला तर डायरेक्ट मी शेवटच्या ओवीपर्यंत जातो. तेने भूते भांबावली संसाराच्या आडवा माझी पडली आणि मग महादुःखाच्या घेतली दांडेवरी. अर्थात जीवानं परमात्म्याला सोडल्यामुळे झालेली त्याची अधोगती. मग जे चुकलं, अर्थात भागवतामध्ये एक विषय फार गोड आहे. गोपिका जेव्हा परमात्म्याला शोधायला वनात गेल्या तर परत यमुनेजवळच का आल्या? याबद्दल एक भाव असा सांगितला जातो की नियम असा आहे, जी वस्तू जिथे हरवली किंवा आपल्या जीवनात दुःखाचं जे कारण आहे तिथपर्यंत गेलं पाहिजे. परमात्मा कुठे तिरोहित झालेला आहे? यमुनेच्या काठावर. मग त्याला वनात शोधण्यात काय स्वारस्य आहे? मग आपण त्याला कुठं शोधलं पाहिजे? त्या यमुनेच्या वाळवंटातच शोधलं पाहिजे. त्याचे भाव आहेत पण तो विस्तार मी आता करणार नाही. अर्थात चातुर्मास्यांच्या पुढे ह्याची हिंमत मी करू कशी? कारण भागवताची परंपरा चातुर्मास्य महाराजांची फार दिव्य आणि दीर्घ आणि फार प्रबल आहे, वजनदार आहे. त्या ठिकाणावर आल्या. मग जीवाचं जे चुकलंय, जिथून आपण निघालो, ज्यामुळे आपल्याला दुःख भोगावं लागतंय, तिथं गेलं पाहिजे. त्याच्या शेजारी बसलं पाहिजे. अर्थात परमात्म्याजवळ गेलं पाहिजे. आणि त्याच्याकरता वापरलेली युक्ती म्हणजे उपासना होय. त्याकरता अनेक युक्त्या वापरल्या देवाजवळ जाण्याकरता. मग कोणी यागानं, कोणी योगानं, कोणी कोणत्याही. भगवंत तर म्हटले यत सांख्य प्राप्यते स्थान तद योगही अपि गम्यते. जे तत्वज्ञानानं मिळतं ते कर्माने सुद्धा मिळतं. उलट सांख्ययोग पृथक बालाहा प्रवदंती न पंडिताः. शाने लोक ह्याच्यात भेद करत नाहीत. जगद्गुरु तुकोबारायचं समन्वय वाक्य जर या संबंधात सांगायचं ठरलं तर यज्ञ भूताच्या पालना भेद कार्या कारणा पावावया उपासना ब्रह्मस्थानी प्रस्थान. याचा अन्वय असा करता येईल, ब्रह्मस्थानी पावावया, यज्ञभूताच्या पालना यज्ञ हे प्रस्थान आहे. कार्याकारणाचा भी जे तत्वज्ञान आहे हे त्या ब्रह्मस्थानी प्राप्त करण्याकरता प्रस्थान आहे. तर उपासना सुद्धा तिथपर्यंत नेणारं हे प्रस्थान आहे. उपासना जीवाला देवापर्यंत नेते. हा या उपासनेचा हेतू आहे. त्याच्यापर्यंत जायचे. ज्ञानोबा तुकोबारायचं प्रमाण सांगायचं ठरलं तर मी एवढी प्रमाणं का देतो? कारण महाराजांच्या व्याख्यानाचा जो आढावा भागवत महाराजांनी घेतला की तुला काय वाटतं दशरथ ते सांगू नको, इथे काय ते सांग, अधिष्ठान ग्रंथाला धरून सांग. अर्थात हाची नेम आता न फिरे माघारी. त्याच्यात शब्द लय गोड आहे. त्यांना बैसले शेजारी गोविंदाच्या. मी गोविंदाच्या शेजारी बसले. मला त्या रूपकाला न्याय द्यायचा नाही, त्या विषयाला फक्त आता न्याय द्यायचा आहे की मी गोविंदाच्या शेजारी बसले. अर्थात ही उपासना आहे, जवळ बसणं. तिथपर्यंत जाणं हा या उपासनेचा हेतू आहे. त्याचं स्वरूप काय? मी मगाशी बोललो अनेक आहेत. तरी अर्जुना पाही प्रवेशावया माझ्या ठाई उपायाची नाही वाणी येत. कमतरता काहीच नाहीये. पण वारकरी संप्रदायानं जी पद्धती निवडली ती अत्यंत गोड, सुंदर आणि सुलभ आहे. हो, जी साधनेमध्ये तीन गोष्टीची अपेक्षा शास्त्र सांगतं.
ते सर्वसमावेशक असावं, अर्थात सर्व अधिकार सव्यता असावी, अनुष्ठान सौलभ्य असावं आणि निश्चित फलपर्याय साहित्य असावं. साधन कसं असावं? त्यांनी सर्वांना सामावून घेतलं पाहिजे. साधन कसं असावं? अनुष्ठानाला सुलभ असावं. आणि साधन कसं असावं? ते ध्येयापर्यंत नेण्याकरता संपन्न असावं, ते निश्चित ध्येयापर्यंत नेणारं असावं. अशी साधन पद्धती संप्रदायाने निवडली आणि ती आहे भजन. उपासना पद्धती जी आहे आपली ती कोणती आहे? भजन आहे. वारकरी संप्रदाय भजन प्रिय संप्रदाय आहे. मी पटवून देईन. नरहरी महाराज इथे आहेत, त्यांच्या साक्षीने अजून एक वाक्य बोलावं असं वाटतं. ते वाक्य असं, जर मला नरहरी महाराजाच्या शेजारी बसायचं असेल तर त्यांनाही वाटलं पाहिजे त्यांनी माझ्या शेजारी बसावं. अर्थात आपल्या शेजारी कोणी बसावं हे प्रत्येकाला स्वातंत्र्य, पण त्यात माणूस कोणाची निवड करतो? जो आपल्या आवडीचं काम करतो त्याला जवळ बसवतो. मला वाटतं देवाला जर देवाजवळ आपल्याला बसायचं असेल आणि देवानं आपल्याला जवळ घ्यावं वाटत असेल तर आपण एक केलं पाहिजे, त्याला आवडतं ते केलं पाहिजे. आणि देवाला काय आवडतं? काय असतं? ज्ञानोबराची प्रार्थना आहे, माझे श्वासोश्वासही प्रबंध व्हावे. म्हणजे माझं बोलणं प्रबंध असावं, माझं लिखाण प्रबंध रूप असावं, याहीपेक्षा माझा श्वासोश्वास सुद्धा काय व्हावा? एक प्रबंध असावा. असं काही लोक महात्म्यांची वाक्य सुद्धा एक प्रबंधाचा प्रबंध म्हणून स्वीकार करावा अशी वाक्य असतात. ज्यांनी या युगाचे शुकाचार्य म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं आदरणीय डोंगरेजी महाराज, त्यांचे फार भावनिक वाक्य आहे. त्या वाक्याने मला या उपासनेच्या स्वरूपाचा विस्तार करायचा आहे. त्यांचं वाक्य काय? डोंगरेजी महाराज म्हणतात, अवघी एकाची चवीने, एकाच देवाचे अनेक रूप आहेत, पण फार गोड वाक्य आहे ते. जगन्नाथपुरी में जो ठाकुर जी रहते हैं ना वो भोग प्रिय है. दिवसातून 6 वेळा नैवेद्य. जगन्नाथपुरी में जो ठाकुर जी है वो भोग प्रिय है. वृंदावन में जो ठाकुर जी है वो उत्सव प्रिय है. द्वारिका में जो ठाकुर जी है वो श्रृंगार प्रिय है. पंढरी में जो ठाकुर जी वो भजन प्रिय है. पंढरीतला जो आपला मालक आहे ना तो भजनाचा प्रिय आहे. पण आमच्या वारकरी संप्रदायाच्या उपासना पद्धतीचं मूळ आयाम स्वरूप आहे भजन. काय आहे? भजन. आमची शीर्षक बदलतात साधनेची, पण स्वरूप बदलत नाही. आम्ही काकडा म्हणू पण ते भजनच आहे. आम्ही गाता भजन म्हणू ते भजनच आहे. आम्ही हरिपाठ म्हणू तेही भजनच आहे. आम्ही कीर्तन म्हणू तेही भजनच आहे. आम्ही जागरही शीर्षक देऊ साधनेला, पण तेही भजनच आहे. हे ध्यानात ठेवा. शीर्षक बदलतं, स्वरूप बदलत नाही. हो काय? जीव निमित्ताशिवाय कोणत्या कार्यात प्रवृत्त होत नाही. मग भजनाला निमित्त काय? हे सकाळी 6ला उठा काकडा करायचा हे निमित्त झालं त्याला, पण करायचं काय? भजनच आहे. एक गाता भजन करायचं आहे आपल्याला, ते निमित्त आहे, पण करायचं भजनच आहे. मला अजून एक अंगाने हा विषय मांडावासा वाटतो. विषय असा आहे, भजन हे वारकरी संप्रदायाच्या उपासना पद्धतीचं काय आहे, स्वरूप आहे. आणि हे अजून एक अंगाने मांडायचं ते कारण असं की आपल्याकडे नारद पंचरात्रागम नावाचा ग्रंथ आहे की जो भक्तीमध्ये फार प्रामाणिक मानला जातो. त्याच्या अनेक संहिता आहेत. त्या अनेक संहितामध्ये जयाख्या नावाची संहिता आहे. विद्वानात मत आहे या पंचरात्राच्या यामध्ये की काही 108 संहिता मानतात, काही अनेकही संहिता मांडतात, पण त्यामध्ये जयाख्या नावाची संहिता आहे. त्या जयाख्या संहितेमध्ये 5 उपासना पद्धती सांगितलेल्या आहेत. त्यामध्ये अभिगमन, उपादान, इज्जा, स्वाध्याय आणि योग. म्हणजे उठल्यानंतर वाणी इंद्रिय स्वच्छ केल्यानंतर काय करावं? हो, सगळ्यात आधी अभिगमन करावं. अभिगमनाचं लक्षण त्याने केलंय की अभिगच्छेत जगत योनिम तच्च अभिगमनम स्मृतम. अभिगच्छेत जगत योनी. जगत योनी म्हणजे जगाला जन्म देणारा परमात्मा, त्याच्याकडे जावं. अभिगच्छेत हे अभिगमन झालं. आराध्याकडे जाणं आधी गेलं पाहिजे. नंतर उपादान आहे. उपादान म्हणजे त्याच्या पूजेकरता पूजा द्रव्य गोळा करणं, हे उपादान आहे.
नंतर आहे इज्जा, म्हणजे त्याची साक्षात त्या पूजा द्रव्याने पूजा करणं. नंतर आहे स्वाध्याय, त्याचं भजन करणं, त्याचं चिंतन करणं, नामचिंतन करणं. आणि नंतर आहे योग, अर्थात त्याची ध्यानधारणा करणं. म्हणजे नारद पंचरात्रगम जो आहे हा ग्रंथ, याचे वक्ते स्वतः भगवान आहेत आणि स्वतः भगवंताने आपल्या आवडीचं साधन सांगितलेलं आहे. अण्णांनी मग असे नाथांचा अभंग जो घेतला, आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. जी पंचसूत्री जी देवानं, नाथांनी देवाची आवड जशी प्रगट केली तशी देवाने स्वतः पंचरात्रगमामध्ये आपली आवड नारदाला जी व्यक्त केली, त्यातील उपासनेचे 5 अंग आहेत. बघा गंमत काय, वारकरी संप्रदायाची उपासना पद्धती, भजन कशी, अंग 5 आहेत उपासनेचे. अभिगमन आहे, उपादान आहे, इज्जा आहे, स्वाध्याय आहे, योग आहे. पुन्हा मी आवृत्ती करतोय आणि बुद्धी पुरस्सर करतोय द्विरुक्ती याची. विषयाच्या निशा करता द्विरुक्ती ही व्याख्यानामध्ये क्षम्य आहे. परत एकदा, अभिगमन त्याच्याकडे जाणं, उपादान पूजाद्रव्य गोळा करणं, इच्छा त्याची पूजा करणं, स्वाध्याय त्याचं चिंतन करणं, योग त्याचं ध्यान करणं. वारकरी संप्रदायाने या 5 उपासनेला न्याय दिला, पण पद्धती नाही बदलली. आता या 5 उपासना भजनात कशा आहेत? महाराज तुम्ही सांगितलेल्या आधार ग्रंथाचाच आधार घेऊन बोलतो. अभिगमन, त्या आराध्याकडे जाणं, जा कुठा वारीला निघा, पण कसे जा, गात जागा, भजन करत जा. चालिले न वाटे, गावून या जाता वाटे. तीर्थयात्रे सुखे जाऊ, वाचे विठ्ठल नाम घेऊ. संता संगे सेवू वासुदेव धनीवरी. म्हणजे अभिगमन नारदातलं नारद पंचरात्रगमातलं जयाख्या संहितेतला मी स्वीकारले, पण ते कसं आपल्या आयामाने. हो, अर्थात अभिगमन जरी असलं उपासना पद्धती, पण भजनच. आता उपादान घ्या, पूजाद्रव्य गोळा करा. पूजाद्रव्य काय गोळा करायचे ऐका आता. हो, प्रमाणे थोडा ताण द्यायला मला वेळ द्या. काय आम्ही भक्ती करणे कैसे, काय का व्हावे तुम्हासी. अवघा वरोनी उरलासी, वाणी खाणी रूपी रसी गंधी. त्याचं डायरेक्ट शेवटच्या चरणापर्यंत जातो मी. कसं आहे, तू का म्हणे कास्याचं आहे ते, असं हे असं होतं पहा. धूप दीप रामकृष्ण हरी. हा, तू का म्हणे माझं अवघे तुझे नाम, धूप दीप रामकृष्ण हरी, हे आहे. पण त्या नाटाचं शेवट पाहिजे मला तिथं. अजून हे गोडच आहे, वादच नाही. तुझी या नामाची सकळ. अण्णा नंतर तुम्ही, आधी मी थोपडून घेतली पाठ. तुझी या नामाची सकळ, पूजा अर्चन मंत्र माळ, धूप दीप फल नैवेद्य तांबूळ, वाहू पुष्पांजोळ तुका म्हणे. हे सगळं करू रामकृष्ण हरी. हे वारकरी संप्रदायाचं उपादान आहे. उपासना पद्धतीतील हे काय आहे? उपादान आहे. आता इज्जाकडे चला, त्याची पूजा करणं. समर्पिली वाणी, पांडुरंगी घेते धनी, पूजा होती मुक्ता फळी, रस ओविया मंगळी. आता गाऊ तुझं ओविया मंगळी, म्हणजे भजन करूनच ते करणं आहे. आता स्वाध्याय बघा काय आहे. स्वाध्याय काय, त्याचं नाम चिंतन करणं. हे तर स्पष्टच आहे. ऐसे गरजो वैखरी, केशवा मुकुंदा मुरारी, रामकृष्ण नामे बरी, हरी हरी दोष सकळ. अजून आता योग पहा. काय काय लिहून ठेवलंय संतांनी. आम्ही किती दरिद्री आहोत. आम्हाला गाणी गोड वाटतात, शेर गोड वाटतात, आणि ह्याच्याकडे बघायला वेळ नाही. समर्थाचे पोटीने आम्ही जन्मलो करंटी. मी ग्रंथांचं नाव घेऊ इच्छित नाही, काही व्यक्तींची नावं घेऊ इच्छित नाही, पण एक इतिहास सांगण्याचा मोह मला आवडत नाही. पंडित प्राण भगवान शास्त्री धारूरकर यांच्याकडे आपल्या संप्रदायात पहा. संप्रदायामध्ये वाङ्मय जे आहे ते आजरेकर परंपरेमध्ये एक शब्द आहे पहा, उत्तरपंथीचे संत आणि पूर्वपंथीचे संत. हे पूर्वपंथींचे म्हणजे काय? पूर्वपंथीचे संत म्हणजे निवृत्तीनाथांच्या आधीचे संत, आणि उत्तरपंथीचे संत म्हणजे काय? निवृत्तीनाथांच्या नंतरचे संत. मग आपल्याकडे जे संत वाङ्मय गायलं जातं
महाराजांनी सांगितलं की हे वाङ्मय उपास्य आहे, म्हणजे हे ज्ञेय आहे, हे ध्येय आहे, हे ज्ञेय आहे. महाराजांच्या व्याख्यानात तो विषय झालेला आहे, विस्तार त्याचा करत नाही मी. ग्रंथाची सुद्धा आमच्याकडे काय आहे, उपासना आहे. तर काय आहे, आपल्याकडे जे स्वीकार्य वाङ्मय आहे ते निवृत्ती नाट्य निळोपार आहे. त्यानंतर सत्पुरुष झाले नाहीत का? त्यांनी काही लिखाण केलंच नाही का? केलंय. पण गायचं जर ठरलं भजन पद्धती, उपासना पद्धतीमध्ये हे वाङ्मय आम्ही स्वीकारार्ह धरलेलं आहे. आणि हा भेद नाहीये सचिनजी, ही व्यवस्था आहे. बऱ्याच वेळेला एखाद्या घटनेला लोक भेद म्हणून पाहतात, पण भेद नसतो, ती व्यवस्था असते. जेव्हा आम्ही सामुदायिक ठिकाणी गेल्यानंतर पुरुषांकरता स्त्रियांकरता 2 टॉयलेट असतात, वेगळे वेगळे असतात, तो भेद नाही, ती व्यवस्था आहे. तसं निवृत्ती नाट्य निळोबारायांचं वाङ्मयच पाटाळ पकवाजावर गायचं, त्याच्यावरच कीर्तन करायची, हा भेद नाहीये, ही व्यवस्था आहे. आणि किती कवी येतील, कोणी कोणाला काहीच पुरल, कोणा अनेक लिहिल, गायचं किती, वाचायचं किती. एक तर काय, अति वाचल्यानंतर माणूस संभ्रमात पडतो. म्हणून अभ्यासाचे दोष आलेले आहेत. अभ्यासाचे दोष आहेत, जसे फायदे आहेत तसे दोष पण आहेत. पण फायदे कधी अभ्यास करताना फायदे घ्यावे. आणि मगाशी महाराज असं म्हटले की मोक्षामध्ये ते आडवे येतात, तेव्हा त्याचे दोष पाहून त्याचा त्याग करावा. काय दृष्टांत दिला विद्यारण्यांनी की धान्य हातात आलं की फलकट काढून टाकावं, तत्व कळालं की शब्दही मागं सोडून द्यावे. अहो, बाप उपयोगी वस्तू शब्दू, जो स्मरणदानी प्रसिद्धू, अमृताचा विषदू आरिसा नोये. हे शब्दाचं 9 ओव्यामध्ये कौतुक करणारे ज्ञानोबा आहे, 10व्या ओवीमध्ये म्हणतात पण तयाही प्रवेशू नाही येथे. त्याला सुद्धा इथे काय नाही, प्रवेश नाही. मग स्वीकारताना अभ्यासाचे गुण पाहावे आणि त्यागताना त्याचे दोष पाहावे. आम्ही गुणबुद्धी जर ठेवली ती शास्त्र वाचनाच आहे. खरंच या व्यासपीठावर हे वाक्य बोलायला होतं, पाहिजे होतं की नव्हतं मला माहित नाही, पण बोललोय मी. आता अनास्था निर्माण झाली असती कोणाकोणाच्या. आपण आजच आम्हाला आग्रह होत आहेत काय काय ठिकाणी. आमच्या महाराजांचा फार चांगला अभंग आहे, तेवढा लिहा, त्या महाराजाच्या 2 बायका असतात. असं बोलायला नाही पाहिजे, पण ते पाहिलेलं असतं आपण. आणि आमच्या गुरु महाराजांचा अभंग घ्या, मुंबईकरांना कल्याणकरांना काय सांगायचंय. अडचणी निर्माण होतात, ह्या अडचणी येऊ नये. महाराज आमच्या पूर्वसुरीच्या महात्म्याने ही सोय करून दिल्यामुळे आम्ही दडण्याकरता आम्हाला ढालही. उलट आम्ही याच्यात ह्या जो मुद्दा आम्हाला निवृत्तीनाथ्य निळोबार आहे, याच्याकडे अन्य वाङ्मयाची अनास्था म्हणून बघू नये. मला वाटतं माझ्यासारख्या उपासक कीर्तनकारांनी आपली ढाल समजावी. एखाद्या गावात जर आम्हाला आग्रह धरला ना, हे प्रमाण म्हणा किंवा गायक लोक काही म्हटले तर आम्हाला आधार आहे, हे बाबा आमच्या संप्रदायात असं आहे, हे चालत नाही आम्हाला. ही आम्हाला काय ढाल आहे. असो, निवृत्तीनाथ हे निळोबार आहे, हे वाङ्मय वादच नाही, स्वीकार. त्याच्या आधारावरच आपल्या सगळ्या गोष्टी चालू आहेत. मग स्वाध्याय करता आपल्याला हे ग्रंथ आहेत, पण गे आहेत, म्हणजे स्वाध्याय सुद्धा आहेच. आणि मग त्यातीलच योग आपला विषय चालला होता. योगा करता प्रमाण किती गोड आहे अण्णा. योग म्हणजे त्या आराध्याचं ध्यान करणं प्रमाण आहे का? कथा देवाचे ध्यान. कथा काय आहे, भजन काय आहे, त्या देवाचं ध्यान आहे. कथा भजन योग आहे. आवाज बसलेला आहे, बसलेलाच असतो, कारण मुळात मी अल्पभूधारक आहे आवाजाच्या बाबतीत. पूर्वसुरीच्या महात्म्यांकडून काही चाली अवगत केल्या, पण मांडणी करता हे कमी आहे. असतं देव कोणाला काय देतं. देवाने मला कंठ देताना फार कृपणता दाखवली, नको तिथे मोकार उदार झाला. ह्या डेस्कमुळे तुम्हाला ते दिसत नाही, तो माझं सुदैव आहे ते. असं भजन योग पण आहे. भजन योग कसा आहे, एक चाल आहे, ती चाल पूरक, कुंभक आणि रेचक तिन्ही करून दाखवत. एक चाल तो योग आहे. योग काय करतो? योगच चित्तवृत्ती निरोध आहे. योगाचं प्रयोजन काय? चित्तवृत्तीचा निरोध. वृत्ती आणि वेदांतामध्ये न्याय म्हणजे योगसूत्रामध्ये योगच चित्तवृत्ती निरोध हा जसा विषय, तसं वेदांतामध्ये समाधीचा विचार कसा आहे? वृत्ती अधिष्ठानाच्या ठिकाणी लीन करणे. आपली वृत्ती कारणात जेव्हा लीन असते तेव्हा त्याला सुषुप्ती म्हणतात, आणि वृत्ती जेव्हा अधिष्ठानाला विषय करते त्याला समाधी म्हणतात. भजन करताना वृत्ती
परमात्म स्वरूपामध्ये लीन होते. अर्थात भजन हा योग आहे, योग पण आहे. जसं हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर असतं, योगामध्ये हठयोग आणि सहज योग असतो. हठयोग म्हणजे इंद्रियांना वळवून ओढून ताणून करणं आणि सहजतेनं समाधी, या गोष्टी या दोन्ही या उपासनेमध्ये घडतात. अर्थात योग या शब्दामध्ये सुद्धा भजनच आहे. अर्थात याचं स्वरूप झालं आणि याचं कार्य सांगून मी माझ्या व्याख्यानाला समारोपाकडे नेणार आहे. ठीक आहे, एखादं साधन यशस्वी कधी, एखादा व्यवसाय यशस्वी कधी, त्याच्यातून मिळालेल्या फलावरून. का हो तुमचा व्यवसाय यशस्वी? हो, यावर्षी 2 कोटीचं प्रॉफिट झालंय मला. वारकरी संप्रदायाने ही डोळस पद्धतीने संत एकांती बैसले, सर्व सिद्धांत शोधिले, ज्ञानदृष्टी अवलोकिले आणि मग सार काढून हे सांगितलेलं आहे. अर्थात विचारपूर्वक ही जी उपासना पद्धती आपल्या संतांनी निवडली, पण ती यशस्वी किती आहे, त्या यशस्वीतेचे 1-2 मुद्दे सांगून मी समारोप करणार आहे. त्यात पहिली यशस्वीता अशी आहे, व्यवसाय चालू केल्यानंतर काही काळाने फळ येतं, काही काळाने. पण वारकरी संप्रदायाच्या पायातच किती फलं मिळाली, त्याचं पहिलं कारण आहे, हो, जे पुरोगामी या सदराखाली, पुरोगामी या शब्दाचं गोंडस टायटल देऊन जे संप्रदायाला नाव ठेवतात, मी त्यांना सांगू इच्छितो, वारकरी संप्रदाय किती उदात्तवादी आहे, किती उदात्तवादी आहे. मी कोणाचं खंडन करण्याकरता उभा नाही, मी माझ्या व्यासपीठाचे विचार मांडण्याकरता उभा आहे. मला 5-10 मिनिटं या विषयाकरता मिळाले तर फार बरं होईल. घेऊ शकतो अण्णा 5 मिनिटं. एका कीर्तनकाराला काय लागतं? कीर्तन ही साधन आहे, तसं कीर्तन ही एक कला पण आहे. कीर्तन ही कला आहे. मी अनेक वेळा विषय मांडलाय, त्या विषयात आपली चर्चाही झालेली आहे. सदानंद गुरुजी म्हणायचे, कीर्तनकाराकडे काय असावं? वक्तव्य असावं, विनोदाची बुद्धी असावी, दृष्टांत कौशल्य असावं, है ना, त्याच्याकडे तो आताचा पर्सनॅलिटी असावी, छाप पडली पाहिजे त्याची. यातलं ज्ञानोबराकडे काय कमी? बोली आरोपाची रूप दावीन, अतिंद्रिय परी भोगविन इंद्रिया करवी, ही व्याख्यानाची प्रतिज्ञा करणारे ज्ञानोबर आहे. अभंग बोलता रंग कीर्तनी भरला, हे ज्ञानोबराकडे गाणं आहे. एका आवाजात सर्व वारकरी संप्रदाय त्या काळात मिळविली मांदी वैष्णवांची पर्सनॅलिटी ज्ञानोबराची. आणि अण्णा हे सगळे गुण असताना एका ब्राह्मणाच्या पोराने शिंप्याच्या पोराला म्हणावं, तू कीर्तन कर, मी टाळ घेऊन उभा राहतो. याच्यापेक्षा उदात्तता काय पाहिजे? अजून कोणती उदात्तता पाहिजे? बरोबर ना? नामदेव कीर्तन करी, कीर्तनाला कोण आहेत? नामदेव आहे. नामदेवा तुम्ही कीर्तन करा, मी टाळ घेऊन उभा राहतो. ही उदात्तता नाही? हो, हे ध्यानात ठेवा. आज वारकरी संप्रदायाच्या अर्वाचीन काळामध्ये सुद्धा जोग महाराज इथपर्यंत येतो. वेळ कमी असल्यामुळे संपुट घेतो, मधलं तुम्ही कॉलम भरून टाका, संपुट घेतो दोन्ही. जोग महाराज यांचं कार्य बघा. जोग महाराजांनी 4 शिष्य जवळ केली. ती 4 जातीचे आहेत. मी जातीवाचक बोलण्याकरता उभा नाहीये. एक गुरव समाजाचा आहे, एक धनगर समाजाचे आहेत, एक राजपूत समाजाचे आहेत. आणि वयाच्या शेवटी 10-12 वर्षानं आयुष्य राहिलं जोग महाराजांचं, तेव्हा मामा भेटले. अर्थात लक्ष्मण महाराज, मारुती बाबा आणि बंकट स्वामी यांना जेवढा जोग महाराजांचा सहवास घडला, तेवढा मामांना नाही घडला. पण शिष्य उत्तमामध्ये या चौघांची नाव आहेत. महाराज तुम्हाला इतिहास सांगतो त्या काळातला. या 4 जातीची 4 मुलं जवळ केली आणि वारकरी शिक्षण संस्था नावाची क्रांती घडवली. जाणार ठेवा, हा उदात्तपणा नाही, ह्या उपासना पद्धतीचे फल नाही. यारे लहान थोर ही फलश्रुती आहे. मी अजून जाणार आहे पाठीमागे, एका प्रमाणाकरता जाणार आहे. अजून विशेष सांगतो, जोग महाराजांनी त्या काळामध्ये देहरादूनला एक त्यांचे संन्यासी विद्वान मित्र होते, त्यांच्याकरता त्यांच्या लक्ष्मण बुवा, त्यांचे अजून काही सहपाठी आणि बंकट स्वामी आदी करून उपलक्षणाने सहपाठी यांच्याकरता जोग महाराजांनी पत्र लिहिलं देहरादूनला आणि त्यांना सांगितलं, माझी विद्यार्थी तुमच्याकडे येतात, त्यांना शास्त्राभ्यास द्या.
आणि त्याने तो दिला. ह्या उपासना पद्धतीची फलश्रुती आहे. आणि मी परत मागे जातो 2 मिनिटासाठी. काय फलश्रुती आहे? हो, कीर्तनाचं नेतृत्व करण्याकरता एक बाई करू शकते, ही फलश्रुती आहे उपासना पद्धतीची. नवद्वार छेदोनी दशमद्वारी गेली जणी. एक परभणी जिल्ह्यातली गंगेच्या काठावरची सामान्य कुळातली हो हो एक स्त्री नवद्वार छेदोनी दशमद्वारी गेली जणी म्हणते. ही फलश्रुती आहे उपासना पद्धतीची. पाहता पाहणे गेले दुरी आणि म्हणे चोखयाची महारी. चोखयाची महारी म्हणते पाहता पाहणे गेले दुरी. हीच या उपासना पद्धतीची फलश्रुती आहे. आजही संप्रदायात कोणत्याच दिंडीमध्ये जातीचा दाखला मागितला जात नाही, मागितला जात नाही. ह्या उपासना पद्धतीची फलश्रुती आहे. खरं तर विचार शून्यता अडचण असते, विचारात मतभेद ही अडचण कधीच नसते. विचारात मतभेद निर्माण होत असतात, झाली पाहिजे, पण विचार शून्यता फार मोठी अडचण असते. आणि काय संवाद आहे ना, संवाद विचारानं झाले पाहिजे. की त्या समोर माझ्या प्रवचनाचं आपलं त्या सवयीनं आदत से मजबूर आहे. अण्णा मला काय म्हणतात, उमेश तू लिहिलं पाहिजे, तुम्ही व्याख्यानं केली पाहिजे. अण्णांचा काय माझ्या पाठीमाग असतात, तर काय करता चला. इतिहास सांगतो. महामानव आदरणीय श्री आंबेडकर, बाबासाहेबजी आंबेडकर यांनी मनुस्मृती जाळली. त्याने एका विचारानं प्रेरित होऊन ती जाळली. हे मी चांगल्या वक्त्याकडून सोशल मीडियावर ऐकले, जाळली त्यांनी. तर तेव्हा तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी वाईकर होते. तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी याने काय केलं, जिथं त्यांनी ती जाळी त्याची राख मिळवली लक्ष्मण शास्त्री जोशींनी. आणि ती राख एका पुडीमध्ये घेऊन ते बाबासाहेब आंबेडकरांना भेटायला गेले. आणि त्यांना जाऊन मनुस्मृती तुम्ही ज्या विचाराच्या आयामाने जाळली तेवढा भाग वजा करता मनुस्मृती खरंच जाळण्यासारखी आहे का, हे मुद्दे त्यांना पटवून दिले. तासभर त्यांची चर्चा झाली म्हणतात. त्यानंतर निर्णय काय झाला याच्याबद्दल मी अनभिज्ञ आहे, पण मी हे सांगू शकतो की सोशल मीडियावर त्यांनी एकदा बोलायचं, आपण एकदा बोलायचं, याहीपेक्षा दोघांनी एका जागी येऊन संवाद केले पाहिजे. पण मला विनंती करायची आहे, संवादाची जी परिभाषा आहे ती परिभाषा डोक्यात ठेवून आमच्या जवळ आहे, आम्ही संवादाला तयार आहे. संवादाची काय आहे, एक परिभाषा ठरलेली आहे. आडमुठपणा त्याला वितंडा म्हणतात, तो वाद आहे. संवादाची भाषा वेगळी आहे, जिथे तर्कशुद्ध विचार, प्रमाणशुद्ध विचार म्हणून त्याचा समन्वयात यायचं असतं. म्हणून माझं या परिषदेची, या एक दिवसीय परिषदेतून ही भावना या प्रसंगी मी व्यक्त करतो. ऐकतील न ऐकतील, पण प्रयत्न आपण केला पाहिजे. पुन्हा एकदा त्या वाक्याला दुजोरा देतो, विचार शून्यता नको आहे, आपल्याला विचार भिन्नता चालते. आपण एका जागी येऊ, पुन्हा एका विचाराच्या मंचावर येऊन वारकरी संप्रदायाची जी पद्धती आहे, वारकरी संप्रदायाची जी प्रतिष्ठा आहे, त्या प्रतिष्ठेला गालबोट न लागता ती प्रतिष्ठा कशी वाढेल याकरता प्रयत्नरत राहू. आणि त्यातील एक स्तुत्य उपक्रम म्हणजे या डेक्कन एज्युकेशन सोसायटी तथा या सर्व गुरुबंधू मंडळींनी केला, त्याकरता मी त्यांना अनंत शुभेच्छा देतो. आणि जेव्हा जेव्हा ज्या ज्या अंगाने आमची गरज पडेल तेव्हा आम्ही या सर्वांबद्दल सर्वांगाने उपस्थित राहू, ही शब्द देऊन वाणी विस्ताराला पूर्णविराम देतो. आणि पुन्हा एकदा वारकरी संप्रदायाची उपासना पद्धती हा विषय मांडण्यामध्ये मी किती यशस्वी ठरलो हे मला माहीत नाही, पण मी जो प्रयत्न केला त्या प्रयत्नाचं आपण कौतुक करावं किंवा मला मार्गदर्शन करावं, अशा दोन्ही अपेक्षा तुमच्याजवळ ठेवतो आणि माझ्या वाणी विस्ताराला पूर्णविराम देतो. पुन्हा एकदा उपस्थितांविषयी सद्भाव व्यक्त करून पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. धन्यवाद.